युरेकामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो. येतोय. हो. ओके ओके ओके. आता म्यूट व्हा, सगळ्यांनी म्यूट व्हा. युरेकातर्फे मी सगळ्यांचं स्वागत करतो. युरेकाच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट केलेलं ते ग्रामीण भागावर केलेलं, पण आमच्या ग्रुपमध्ये आता जवळजवळ मुंबई पुण्यासारख्या शहरातले सुद्धा लोक काय झालेले आहेत, विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. आमचा जो विस्तार झालाय तो संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी आमच्याकडे जॉईन झालेले आहेत वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये. सायन्स, मॅथ्स म्हणा, रोबोटिक्स म्हणा, प्रोग्रामिंग म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे जे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जी काय कॉम्पिटिशन होत आहेत त्याच्यामध्ये आम्ही काय करतो तर छोट्या छोट्या मुलांना सुद्धा तयारी करतोय. ओके. आणि जर तुम्ही ऐकलं असेल तर आता सगळा जमाना आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. हे सगळ्यांनी म्यूट व्हायचंय प्लीज. तुम्हाला चान्स देणार मी बोलायला. ओके. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. ओके. आणि आपण काय म्हणतोय की आपली मुलं तेवढी हुशार नाहीत, पण हा आपला एक काय सांगा चुकीचा समज आहे. कारण सगळी मुलं ही हुशार असतात. त्यांना काय मिळतं याच्यावरनं आपण म्हणजे ते किती प्रकारे विकसित होतात ते आपण ठरतं. पण त्यांना जर सुविधाच मिळाल्या नाही तर ते त्याच्यामध्ये काय करू शकत नाही, त्यांचं कर्तृत्व ते सिद्ध करू शकत नाही. आता आम्ही वेगवेगळ्या कीबोर्ड रोबोटिक्स प्रोग्रामिंग मध्ये उतरलोय, जे इंटरनॅशनल प्रकारचं काय असतं कॉम्पिटिशन असतं. त्याच्यामध्ये 54 देशामध्ये आमच्या मुलांनी म्हणजे 8वी 9वी 10वीची जी मुलं होती त्यांनी 6वा नंबर मिळवलेला. अशा वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये आम्ही मुलांना उतरतो. आणि आम्ही समजत होतो की मुलामध्ये म्हणजे एवढं करू शकणार नाही, पण मुलं जी आहेत ना ती खूप खूप हुशार आहे. फक्त त्यांना संधी द्यायला पाहिजे. आता या वर्षीपासून आम्ही काय केलं तर अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग नावाची असते, जे युएसए कंपनीद्वारे हे केली आहे. आणि त्याच्यामध्ये युएसए म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, सिंगापूर म्हणा, थायलंड म्हणा, अशा वेगवेगळ्या देशातील मुलं काय करतात भाग घेत असतात. तर जनरली काय झालंय तर मी मगाशी म्हटलंय बघा, आता जमाना आहे तो रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. मग आपली मुलं ही लहान वयातच म्हणजे शालेय जीवनातच त्यांना त्याबद्दल काय मिळावं, बेसिक नॉलेज मिळावं, तर डेफिनेटली त्यांना काय होणार आहे फ्युचरमध्ये फायदा होणार आहे. म्हणजे जसं युएसए मध्ये होतं, जपानमध्ये होतं, चायनामध्ये होतं, तशाच प्रकारचं आपल्या मुलांना जर कॉम्पिटिशन मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली तर डेफिनेटली त्यांचं लहान वयातच नॉलेज काय होणार आहे सांगा, बेस त्यांचं परफेक्ट होणार आहे. हा उद्देशाने आम्ही यंदा 35 मुलं आमची बसलीत, 2 लेवल झालेले आहेत. आणि त्या 2 लेवलमध्ये जवळजवळ 10 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी मिळालं. म्हणजे जागतिक लेवलवर जे काय अव्वल स्थान आहे ते त्यांनी मिळवलेलं आहे. आणि त्याच्यापैकी काही मुलं आहेत ती अगदी ग्रामीण भागातली आहे. एक तर माझ्याकडे 4थीतली मुले आहे, 5वीतला मुलगा आहे. एकदम एकदम चांगल्या प्रकारे त्यांना ते काय होते समजतं. म्हणजे इंजिनिअरिंगला जे शिकवलं जातं तेच आम्ही त्यांना बेसिक लेवल देतोय. म्हणजे एकदम कठीण असं नाहीये. म्हणजे पहिल्या लेवलला थोडंसं सोपं, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त दुसऱ्या लेवलला, अशा वेगवेगळ्या प्रकारे काय घेतले ते परीक्षे म्हणजे शिकवलं जातं. आणि त्याच्यावर त्यांची आधारित काय असते सांगा, ऑनलाईन परीक्षा असते. आणि ऑनलाईन परीक्षा ही जनरली युएसए मधनं घेतली जाते. तुम्हाला एक टाइम दिलेला असतो, त्या टाइम लिमिटमध्ये तुम्हाला ती काय करावी लागते, एक्झाम टेस्ट कम्प्लीट करावी लागते. आणि त्याच्यावरनं आपला रँक वगैरे समजतं. पण आमच्या ह्याच्या ग्रुपमध्ये बऱ्यापैकी मुलं काय करतायत सांगा, त्याच्यामध्ये परफॉर्मन्स चांगलं देत आहे. ओके. आता आपण स्टेप बाय स्टेप काय बघणार आहेत तर त्याच्यामध्ये काय काय असतं ते आपण एकदा पहिल्यांदा बघूया. तर ही सर्वात जुनी काय सांगा एक स्पर्धा आहे, जवळजवळ 47 वर्षापेक्षा जास्त याचा काय झालेला आहे पासूनही चालू आहे. आणि इंटरनॅशनल लेवलला ती काय घेतली जाते. तर याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये कोण कोण हे करू शकतात, जरा प्लीज माईक चालू करू नका. ओके. तर याच्यामध्ये 3री पासून 12वी मुलं काय घेऊ शकतात, भाग घेऊ शकतात. पण आम्हाला अनुभव आहे की 3री म्हणजे थोडंसं काय होते सांगा छोटे होतात. त्यामुळे आम्ही ठरवलं की 4थी पासून पुढे मुलं आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यामध्ये 12वी पर्यंतची मुलं काय करू शकतात, त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. ओके. अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग. आता त्याच्यामध्ये बहुतेक हे तुम्ही बघितलं पण असेल की आमचे मुलं वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. बारामतीचे आहेत, मुंबईचे आहेत, पुण्याचे आहेत, नागपूरचे आहेत, सिंधुदुर्गातले आहेत, गोव्यातले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणच्या मुलांनी चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. यांनी काय केलेलं आहे, पैकीच्या पैकी मार्क्स मिळवलेले आहेत. म्हणजे अव्वल स्थान जागतिक लेवलवर एकदम पहिलं स्थान त्यांनी मिळवलेलं आहे. बाकीच्यांनी पण मिळवलंय, पण त्यांचा 1 मार्क गेला, 2 मार्क गेले. सगळ्यांचे फोटो मी इथे नाही लावलेत. फक्त ज्यांनी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवलेत त्यांचे मी इथे फोटो काय केलेले आहे, लावलेले आहे. तर जनरली याच्यामध्ये काय असतं बघा, तर याच्यामध्ये अशी 4-5 वेगवेगळे काय असतात सांगा स्तर म्हणूया आपण त्याला.
तर 5 डिव्हिजन असतात, डिव्हिजन किंवा स्तर म्हणूया. तर पहिली जी असते तर याच्यामध्ये आपण तिसरी ते 6वीचे विद्यार्थी बसू शकतात पहिल्या लेवलमध्ये. आणि याच्यामध्ये आपण काय करू शकतो सांगा, पुढची म्हणजे 7वीच्या पुढची विद्यार्थी काय करू शकतात, याच्यामध्ये बसू शकतात, ज्युनियर मध्ये सुद्धा. बाकीच्या लेवलला आपल्याला काय करू शकतो, 7वीची पुढची मुलं काय करू शकतात, बसू शकतात. म्हणजे याच्यामध्ये 5 डिव्हिजन आहेत बघा, एलिमेंटरी, क्लासरूम, ज्युनियर, इंटरमिडिएट आणि सिनियर. सिनियर ही डिटेल आपण याच्यामध्ये प्रत्येकामध्ये आपण काय काय असतं ते पण बघणार आहोत. ओके. तर पहिली जी आपली एलिमेंटरी आहे ती मी तुम्हाला म्हटलं की 3री ते 6वीची मुलं काय असतात त्याच्यामध्ये बसू शकतात. पण आपण प्रिफर करणार आहे ती 4थी ते 6वी. 4थी टू 6वी आपण घेणार आहोत. 3रीची मुलं आम्ही नाही घेणार आहोत. 3रीची मुलं म्हणजे थोडीशी खूप छोटी वाटतात मला. ओके. तर ते आपण याच्यामध्ये घेणार आहोत. नंतर ह्यांची जी काय असते सांगा, 4 लेवल असते प्रत्येकामध्ये. कॉन्टेस्ट 1 असतो. कॉन्टेस्ट 1 दर महिन्याला काय होते सांगा, एक एक परीक्षा होत असते. पहिली परीक्षा समजा जानेवारीमध्ये झाली, दुसरी होते फेब्रुवारीमध्ये असते, तिसरी मार्चमध्ये असते आणि चौथी असते ती एप्रिल किंवा मे मध्ये असते. आणि याच्यातनं काय केले जातात तर फायनलसाठी विद्यार्थी निवडले जातात. USA मधल्या जे बेस्ट आहे ते काय केलं जातं, फायनलसाठी विद्यार्थी याच्यातून निवडले जातात. आणि फायनलमध्ये चांगला जर परफॉर्मन्स असेल तर तुम्हाला काय मिळतात, वेगवेगळे प्राइज मिळतात, सर्टिफिकेट वगैरे सगळं मिळून जातं. ओके. आता याच्यासाठी सुद्धा काय सांगा, मिनिमम आपण 4 लेवलमध्ये आपल्याला साधारण 14 मार्क. जरा प्लीज हा माईक चालू करू नका प्लीज. ओके. अरे कोणाचा माईक चालू आहे. 14 मार्क्स पडले समजा 4 लेवलला मिळून, तरी आपण फायनल मध्ये क्वालिफाय होऊ शकतो. प्रत्येकसाठी वेगवेगळी लेह असते बघा. काही लेवलमध्ये 28 मार्क्स पडायला पाहिजेत, काही मध्ये 40 मार्क्स पडायला पाहिजेत. वेगवेगळ्या लेवलची वेगवेगळे काय असते सगळं कट ऑफ असतं. ते जर कट ऑफ तुम्ही काय केलं म्हणजे कट ऑफच्या पेक्षा जास्त मार्क मिळवले तर डेफिनेटली तुम्ही काय होऊ शकता, फायनल मध्ये सिलेक्ट होऊ शकता. ही झाली आपली एलिमेंटरी लेवल. दुसऱ्या लेवल असते ती क्लासरूम लेवल असते. त्याच्यामध्ये सुद्धा काय असतात का, 7वीच्या पुढचे विद्यार्थी काय करू शकतात, घेऊ शकतात. अरे कोण आहे ते, परत परत मी सांगतोय तरी पण कोण आहे, मी बाहेर काढणार हा. ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी राहायचं आहे इथे. ओके. इथे बघा दुसरी जी लेवल आहे ती क्लासरूम लेवल. याच्यामध्ये 7वीच्या पुढचे काय करू शकतात, विद्यार्थी घेऊ शकतात. आता याच्यामध्ये कॉन्टेस्ट 1, कॉन्टेस्ट 2, कॉन्टेस्ट 3 आणि 4 वेगवेगळ्या प्रकारचा सिलेबस असतो. आणि जनरली जो आपल्याला रोबोटिक्स, प्रोग्रामिंग किंवा IT फील्डमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जो काय उपयुक्त आहे त्याचा बेस मुलांचा इथे तयार केला जातो. ओके. आपण त्याची काठिण्य पातळी समजा एलिमेंटरीसाठी थोडीशी काठिण्य पातळी म्हणजे सोपी असतात. त्याच्यापेक्षा थोडंसं कठीण काय असतात, क्लासरूम डिव्हिजन. सिलेबस सगळीकडे जवळजवळ सेम असतो. ओके. नंतर ही जी आपली आहे ती ज्युनियर लेवल. ह्याच्यामध्ये फक्त आपण काय करू शकतो सांगा, बियॉन्ड ग्रेड 9 मे कम्पेअर्ड इन द ज्युनियर डिव्हिजन. इथे काय नो म्हणजे 9वीच्या पुढचे जर कोण असतील तर ह्याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, कुठल्या ह्याच्या घेऊ शकतो, क्लासरूम डिव्हिजन मध्ये 7वीच्या वरची कोणी घेऊ शकतात. पण ज्युनियर डिव्हिजन मध्ये काय करू शकतो तर फक्त 7वी ते 9वीचे विद्यार्थी. त्याच्यामध्ये 4थीचे पण घेऊ शकतात, 5वीचे पण घेऊ शकतात. म्हणजे बिलो 9 किंवा 9 पेक्षा काय असायला पाहिजे सांगा, कमी असायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये काय असतं सांगा, प्रोग्रामिंग असतं. आणि प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी आपण वेगवेगळ्या लँग्वेज वापरला जातो. म्हणजे इथून आपलं प्रोग्रामिंग चालू होतं. पायथॉन किंवा C++ नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जावा. ही कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, वापरू शकता. हे झालं ज्युनियर लेवल. त्याच्या पुढची जी आहे ती इंटरमिडिएट लेवल. ह्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी काय असते सांगा, कठीण पातळी असते. त्यामुळे ह्याच्यामध्ये मी प्रिफर करेन इंटरमिडिएट डिव्हिजन मध्ये की 8वीच्या पुढचे जर विद्यार्थी असेल त्याने भाग घ्या. पण 7वीची मुलं घेऊ शकतात. पण आपण कन्सिडर करतो की जर त्यांना बॅकग्राऊंड असेल प्रोग्रामिंगचं तर डेफिनेटली ते त्याच्यामध्ये काय करू शकतील, भाग घेऊ शकतात. तर पण प्रोग्रामिंगचं बॅकग्राऊंड नसेल, प्रोग्रामिंग आम्ही घेतोच आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही प्रिफर करणार 8वीच्या पुढची मुलं. ओके. हे इंटरमिडिएट डिव्हिजन झालं. नंतर त्याच्यामुळे आहे ते सिनियर डिव्हिजन. सिनियर डिव्हिजन मध्ये तुम्हाला प्रोग्रामिंगचं बॅकग्राऊंड असायलाच पाहिजे, तरच तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकाल सांगा, याच्यामध्ये भाग घेऊ शकाल. असे आपले काय असतात सांगा, टोटल 5 डिव्हिजन आपले आहेत. ओके. केलं आता तर याच्यामध्ये काय केलं जातं तर जनरली काय करतं, मी सांगितलं की 4 लेवल आपल्याला काय असतात, परीक्षा असतात. 4 लेवलच्या काय असतात, परीक्षा असतात. आणि प्रत्येकासाठी सिलेबस असतो तो वेगळा असतो. आता जर तुम्ही ऐकलं तुमच्यापैकी बॅकग्राऊंड जर कोणाचं इंजिनिअरिंग वगैरे असेल
तर त्याने ऐकलं असेल की नंबर सिस्टीम नावाचा एक असतो. इंजिनिअरिंग लेवलला काय केला तो शिकवला जातो. आपल्याला एकच नंबर सिस्टीम माहित आहे, जी डेसिमल नंबर सिस्टीम माहित आहे. तर बाकीच्यांना काय शिकवलं, कॉम्प्युटरला जी लँग्वेज समजते त्याला आपण बायनरी लँग्वेज म्हणतो. बाय म्हणजे 0 आणि 1, किंवा आणि एक असते ऑक्टल नावाची असते, ज्याच्यामध्ये 0 to 7 नंबर असतात, 9-8 नंबर त्याच्यामध्ये नसतो. ओके. आणि चौथी असते ती हेक्साडेसिमल. याबद्दल मुलांना काय केलं तर बेसिक नॉलेज दिलं जातं, पहिल्या लेवलला दिलं जातं. दुसऱ्या लेवलला काय असतं, बुलियन अल्जेब्रा. अल्जेब्रा म्हणजे काय असतं, अल्जेब्रा तुम्हाला माहिती आहे. बुलियन म्हणजे काय, तर जनरली 0 आणि 1च्या बाबतीत आपण कॉम्प्युटरला जी लँग्वेज समजते ती 0 आणि 1ची लँग्वेज समजते. मग त्याचे रिलेटेड वेगवेगळे काय करायचं, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन कसं करायचं, त्याच्यावर मुलांना काय केलं ते दिले, माहिती काय केली ते दिली जाते. नंतर तिसऱ्या लेवलला काय असते सांगा, की ग्राफ थेअरी वगैरे असते. चौथ्या लेवलला आपल्याला प्रोग्रामिंग वगैरे असं असतं. ग्राफ थेअरी कोण वापरतं सांगा, जे डिग्री होल्डर असतात इंजिनिअरिंगचे वगैरे, त्याच्यामध्ये ग्राफ थेअरी काय केली ती वापरली जाते. कारण एखादा प्रॉब्लेम आपल्याला जर सोडवायचा असेल तर रेग्युलर मेथडने गेलो तर तो लवकर सुटत नाहीये. पण जर आपण समजा ग्राफ थेअरीची मदत घेतली तर ती काय होते सांगा, पटकन आपलं काय होऊ शकते, सुटू शकते. म्हणजे अशा प्रकारचा संपूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये काय केलं तर इन्क्लूड केलेला असतो. पेपर असतात ते काय असतात, ज्या ज्या ठिकाणी प्रोग्रामिंग असतं ना, काही ठिकाणी तुम्हाला 30 मिनिटं मिळतात, काही ठिकाणी 50 मिनिटं मिळतात. पण प्रोग्रामिंग असेल तर तुम्हाला 72 तासाची वेळ दिलेली असते. 72 तासामध्ये तुम्ही लॉग इन व्हा, परत लॉग आउट व्हा, किती वेळा लॉग इन व्हा, लॉग इन. पण 72 तासामध्ये तुम्हाला ऑनलाईन काय करायचं असतो, तो प्रोग्राम सबमिट करायचा असतो. ओके. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी प्रोग्रामिंग वापरला तर त्या त्या ठिकाणी 2 पेपर असणार आहे. एक आपला ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, ऑनलाईनच असणार आहे. तो म्हणजे 30 मिनिटं किंवा 50 मिनिटाचा असतो. आणि जो प्रोग्रामिंग असतो त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं होतं, 72 तासाचा वेळ, म्हणजे 72 म्हणजे आपण म्हणूया की साधारण 3 दिवस आपल्याला वेळ दिलेला असतो. पण त्याच्यामध्ये तुम्हाला चिटिंग वगैरे करता येत नाही, कारण इथे जी टेक्नॉलॉजी, वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी वापरली जाते, तुम्ही बघून प्रोग्राम सोडवू शकत नाही. ओके. तर तशा प्रकारची फॅसिलिटी त्याच्यामध्ये असते. ओके. म्हणजे 72 तासाचं आपल्याला काय दिलेलं असतं, याच्यामध्ये वेळ दिलेला असतो. आता काही काही मुलं म्हणतात की याचा फायदा काय, त्याला भरपूर फायदा आहे. कारण जनरली जे आता इंजिनियर जे बाहेर पडतायत त्यांच्याकडे डिग्री आहे, पण त्यांच्याकडे काय सांगा नाही, प्रॉपर लॉजिक नाहीये. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या, TCS सारख्या, इन्फोसिस सारख्या, काय म्हणतायत की 95% जे इंजिनियर बाहेर पडतायत त्यांच्या आम्हाला काही कामाचं नाही, त्यांना आपल्याला शिकवावं लागतं, असं ते म्हणतायत मोठे मोठे लोक. ओके. किंवा जे आपले म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे इंटरनॅशनल लेवलला मायक्रोसॉफ्ट म्हणा, वेगवेगळे आहे, ते काय म्हणतायत की मला डिग्री इम्पॉर्टंट नाहीये, तुमच्याकडे काय नॉलेज आहे ते द्या. तुम्ही माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता का, तर मी तुम्हाला काय देतो सांगा, चान्स देतो. अशा प्रकारचं. आणि पुढील काही वर्षामध्ये हा येईल की तुम्हाला डिग्रीपेक्षा तुमच्याकडे नॉलेज किती आहे हे बघितलं जाणार. आणि नॉलेजला महत्व आल्यामुळे आपल्याकडे जर नॉलेज नसेल, डिग्री काय पास आपण पेपरमध्ये आपण मॅक्झिमम ह्याच्यामध्ये आपण परीक्षेमध्ये काय बघतोय, तर काही काही पेपरमध्ये आपण सगळं बाहेर करतोय, पेपरमध्ये लिहितो, विसरून जातो. तर तशा प्रकारचं हे नॉलेज नाहीये. हे जे आपल्याला नॉलेज आहे ते भविष्यामध्ये काय करणार आहे, उपयोगी पडणार. ओके. तर हे थोडक्यात मी तुम्हाला काय केलं की याच्याबद्दल सांगितलंय. आता आपण काय करणार आहे, तर क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून आपण जे काय प्रॉब्लेम, म्हणजे तुम्हाला काय विचारायचे ते आपण काय करूया, त्याच्यातनं कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. अभय, अभय म्यूट हो ना बाबा. ओके. ज्याला कोणाला क्वेश्चन विचारायचे ना, विचारू शकता. हॅलो सर. हा बोला. सर या कॉन्टेस्टच्या ऑनलाईन होते की याचे ऑफलाईन सेंटर्स राहतात? नाही नाही, हे इंटरनॅशनल लेवलला आहे, त्यामुळे सगळं ऑनलाईन आहे, टोटली ऑनलाईन आहे. सर याचा सिलेबस काय आहे? सिलेबस मी सांगितलं की नंबर सिस्टीम, ग्राफ थेअरी, बुलियन अल्जेब्रा. मी तुला कुठल्या डिव्हिजन मध्ये येतो सांग, तो सिलेबस मी ते आणतो स्क्रीनवर. मी कुठल्या सध्या डिव्हिजन? 9वी मध्ये आहे. मी 9वी मध्ये आहे. आता 10वी मध्ये जाणार आहे याच महिन्यात. तुला प्रोग्रामिंगचं काय नॉलेज आहे का, बॅकग्राऊंड काय आहे का? प्रोग्रामिंग मला येत नाही. येत नाहीये. मग तू काय करू शकतो, एकतर काय करू शकतो, क्लासलम डिव्हिजन घेऊ शकतो, त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग काही नसतं. किंवा दुसरा काय करू शकतो, इंटरमिडिएट डिव्हिजन तू घेऊ शकतो. ओके. तर इंटरमिडिएट डिव्हिजनचा मी सिलेबस इथे आणतोय, 2 मिनिट दे मला. ठीक आहे सर. तोपर्यंत दुसरं कोण विचारणार तर विचारा. विचारना सर. हा बोला. याची हे केव्हा, मतलब केव्हा स्टार्ट होणार आहे एक्झॅक्टली?
जनरली आपण काय करतोय तर एक परीक्षा मुलांच्या चालू आहेत, त्यामुळे मुलांच्या शालेय परीक्षा संपल्या की आपण चालू करतो. याची जी पहिली एक्झाम होणार आहे ना ती आपली जानेवारीमध्ये होणार आहे, पुढच्या जानेवारीमध्ये. पण आपल्याला काय करायचं तर भरपूर प्रॅक्टिस करायची आणि आपल्याला सगळ्यांना काय करायचंय सांगा, सगळे कसे पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. आणि पैकीच्या मार्क म्हणण्यापेक्षा आपण काय करूया म्हणूया की त्यांना नॉलेज कसं परफेक्ट मिळेल याच्यासाठी आपण काय करणार आहे हे करणार. आता इथे जो मी सिलेबस आणतोय ना तो इंटरमिडिएट डिव्हिजनचा आहे. 2 मिनिट आणि आणतोय मी थोडा. आणि याची फीस काय सर? 2 मिनिट फीस बद्दल बोलतोय मी 2 मिनिट या. तर सर हे कोर्स तुम्ही देणार आहे ना? हा कोर्स देणार आहे. आणि नोट्स पण मिळतील का मग? जनरली नोट्स म्हणजे काय, जेव्हा लेक्चर आपण घेतो ना तेव्हा तुम्हाला नोट्स टाईपच होतात. म्हणजे प्रॉब्लेम जसं मॅथ्स मध्ये आपण करतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जातो तसं याच्यामध्ये जनरली काय असतं, मॅथ्स म्हणजे फुल मॅथ्स नाहीये. ओके, तर हा मी पण मग आपल्याला इंटरमिडिएट जर रीडिंग करायचंय, त्याचा अभ्यास करायचा आहे, तर मग आपल्याकडे काय? तुमच्याकडे व्हिडिओज रेकॉर्डेड व्हिडिओज असतात आणि दुसरी आपली प्रत्येक कॉन्टेस्टवर किमान 2-3 परीक्षा आमच्या होत्या. ऑनलाईन परीक्षा आम्ही घेतो टेस्ट. ओके, तर हा जो मी सिलेबस दिलाय बघा त्याच्या मार्फत मी तुम्हाला सांगतो की पहिल्या कॉन्टेस्टमध्ये जवळजवळ सगळ्यांना सेम क्वेश्चन हे असतं. सगळ्यांना काय असतं सांगा, कॉम्प्युटर नंबर सिस्टीम असते. दुसऱ्या म्हणजे सगळ्यांना कॉन्टेस्टमध्ये म्हणजे लेवल फर्स्ट पासून ते लेवल पर्यंत म्हणजे सगळ्यांची कॉन्टेस्ट सेम राहील का? सेम असते, पण त्याची काय असते सांगा, प्रश्नाची जी पातळी असते ती हाय लेवलची असते. म्हणजे समजा ओके, म्हणजे आपण जर स्टँडर्डसाठी वेगळं तर 9th स्टँडर्डसाठी वेगळं असं वेगळं असणार. सिलेबस जवळजवळ सेम आहे. फक्त त्याची कशी असते समजा, आता एक तुम्हाला उदाहरण सांगेल. पहिलीला आपण गणित देतो ते दुसरीला नसतं, दुसरीला थोडंसं काय असतं सांगा, कठीण असतं. ओके, तसंच म्हणजे त्याच्याच वर पण कठीण पातळी असते त्याच्यामध्ये. आता ग्राफ समजा ग्राफ थेअरी ही काय सांगा, छोट्या मुलांना पण आहे, 4वी-5वीच्या मुलांना पण आहे आणि ते 12वीच्या मुलांना पण आहे. पण 4थीच्या मुलांना काय असणार आहे, थोडंसं सिम्पल असणार आहे. 12वी म्हणजे पुढची जी लेवल आहे त्यांना काय असणार, थोडंसं कठीण असणार. हार्ड लेवलला असेल. आणि जर तुमची कोण सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही कोण असाल तर तुम्हाला माहित असेल की ग्राफ थेअरी काय केली जाते, मोठ्या प्रमाणात वापरली जाते. किंवा डेटा स्ट्रक्चर वगैरे जे आहे ना ते किंवा जर तुमच्यापैकी जर इंजिनिअरिंगला कोण असेल तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असेंब्ली लँग्वेज डेटा स्ट्रक्चर म्हणून इथे दाखवलेलं आहे बघा. हे सगळे जे आहेत ना ते भविष्यासाठी उपयोगी आहेत. म्हणजे जनरली आपण काय करत असतो बघा, जेव्हा आपण एखाद्या आयटी फील्डमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जातो तेव्हा आपण हे शिकायला सुरुवात करतो. पण हा अशा प्रकारे जर आपण शालेय जीवनातच घेतला ना तर 10वी पर्यंत जाईपर्यंत आपला एक परफेक्ट झालेला असणार आहे. त्यामुळे आपल्याला काय करायची गरज नाही, परत ते शिकायची गरज नाही. डायरेक्टली आपण त्या फील्डशी रिलेटेड आणि माहिती काय करू शकतो, घेऊ शकतो. हा एक त्याचा ऍडव्हान्टेज झाला. ओके, इथे स्क्रीनवर दिसतंय ते इंटरमिडिएट साठी आहे. इंटरमिडिएट साठी प्रोग्रामिंग आपल्याला करावं लागतं. ओके, मी बोलतो आधी 2 मिनिट. तर इंटरमिडिएट साठी आपल्याला प्रोग्रामिंग करावं लागतं. बाकीच्या ठिकाणी काय दिसणार आहे, प्रोग्रामिंग दिसतंय ना ते बाकीच्या ठिकाणी नसतं. म्हणजे जिथे प्रोग्रामिंग नाही, क्लासरूम डिव्हिजन प्रोग्रामिंग नाहीये, ज्युनियर मध्ये आहे. ओके, सिनियर मध्ये आहे. पण सिनियर लेवल ही काय आहे सांगा, थोडीशी हाय लेवल आहे. त्यामुळे प्रोग्रामिंगचा ज्यांना एक्झाम हे असणार ना त्याने त्याचं काय करायचंय, हे घ्यायचंय. दुसरं कोणतरी काय विचारतंय, याच्यामध्ये गव्हर्नमेंट सर्टिफिकेट आहे का. जनरली एक लक्षात घ्या, यांना सपोर्ट कुणाचा आहे सांगा, गुगलचा वगैरे सपोर्ट आहे. गुगल कंपनी वगैरे यांना सपोर्ट करते. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मोठमोठ्या कंपन्या याला काय करतात सांगा, स्पॉन्सरशिप वगैरे आहे. त्यामुळे इथे गव्हर्नमेंट वगैरे असलं काही नाहीये. हे काय केलं आता युएसए मध्ये त्यांचे 5 विद्यार्थी निवडण्यासाठी जे इंडिया युएसए चे प्रतिनिधित्व करतात त्याच्यासाठी तिथे परीक्षा घेतली जाते. आपल्या भारतामध्ये सुद्धा परीक्षा घेतली जाते. पण आपल्यामध्ये काय केलं जातं सांगा, की डायरेक्टली प्रोग्रामिंग शिकवलं जातं. त्यामुळे मुलांना परफेक्ट होत नाही. इथे नाही, इथे काय केलं जातं सांगा, पहिल्यांदा तुमचं बेस परफेक्ट केला जातो आणि नंतर प्रोग्रामिंग केलं जातं. त्याच्यामध्ये अनेक तुम्हाला सांगतोय की प्रोग्रामिंग मध्ये काय असतं सांगा, लूप्स वगैरे असतात. तर आपल्याकडे सिस्टीम अशी आहे की डायरेक्टली मुलांना काय केलं जातं, फॉर म्हणजे काय, लूप प्रोग्राम मध्ये शिकवला जातं. पायथॉन याच्यामध्ये पायथॉन मध्ये डायरेक्ट. पण इथे तुम्हाला काय घेतं, फॉर लूप म्हणजे काय याचं बेसिक सगळं तुम्हाला काय केलं जातं, दिलं जातं. वाईल लूप म्हणजे काय, इफ म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला इथे काय केलं जातं, बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज न वापरता त्याचा वापर कसा करायचा हे तिथे तुम्हाला काय केलं जातं, शिकवलं. ओके, आणि कुणाला विचारा क्वेश्चन. सर कोडिंग येत सर. असेल तर त्याचा इकडे फायदा होतो का? फायदा होतो, पण कितवीला आहे तो? आता तो 10वीला गेला. 10वीला गेला. जर त्याला आता गेला. जर चांगल्यापैकी असेल तर सिनियर मध्ये तो भाग घेऊ शकतो. सिनियर
पण त्याचं कोडिंग असतं ना ते एकदम टॉप मोस्ट लेवलचं असतं. ओके, हा, मग त्याने सिनियर मध्ये घ्यायचा का भाग? सिनियर घेण्यापेक्षा मी म्हणेन इंटरमिडिएट घेतला तर बरं, जर चांगलं असेल तर कोडिंग. ओके, चांगलं असेल तर हा, सिनियर म्हणजे मध्ये कोडिंग घ्यायला त्याचं हरकत नाही. चालू आहे, कोडिंग हा, त्याचं चालू आहे, पण ओके तो म्हणजे त्याचं ह्याच्यामध्ये स्मार्ट दिसतो तो. ओके त्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि हे सगळं त्याला म्हणजे तो आहे, त्यामुळे त्याला कुठल्या कोर्समध्ये टाकावा ते नाही कळत. ओके. आमच्याकडे अशी काही मुलं आहेत, तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये असेल तर मी मध्ये ग्रुपमध्ये पाठवत असतो हा, की म्हणजे गेल्या तो वर्षी. एखादा प्रॉब्लेम दिला ना तर तो पटकन सॉल्व्ह करतो तो प्रॉब्लेम. ओके, इव्हन त्या तर ते सरांना पण तो दाखवून म्हणजे चूक पटकन हुडकून काढतो असं. ओके. तर एक तुम्हाला उदाहरण सांगतो हा. बघा, कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामिंग चॅलेंज म्हणून एक असतं. ओके, हं, त्याच्यामध्ये हां. भारतातनं एकमेव टीम 2 वर्षापासून आम्ही घेतोय भाग. ओके, आणि त्याच्यामध्ये जी हं, मुलं आहेत ती सगळी 8वी 9वी 10वीची आहेत. पण ही जी मुलं आहेत ना ती आमच्याकडे 6वी पासून आहेत, 5वी 6वी पासून आहेत. 5वी 6वी पासून ती आमच्याकडनं पायथॉन वगैरे शिकतायत. पण ती एवढी एक्सपर्ट हं, झालेली आहे की त्यांना कुठली गरजच लागत हं. नाही. आणि याच्यामध्ये जे बरोबर. वापरलं जातं ते जावा लँग्वेज वापरली जाते. आणि जावा, तुम्ही जर इंजिनिअरिंग फील्डमध्ये असेल तर तुम्हाला माहिती असेल जावा थोडीशी कठीण पडते. पण ही मुलं काय करतायत सांगा, ही हो. सगळं काय करतायत की याच्यामधलं कोडिंग स्वतःच्या स्वतः बनवतायत. त्याच्यामध्ये काय असतं, इंटरनॅशनल स्पेस करेक्ट. स्टेशन म्हणून तुम्ही ऐकलं असेल. इंटरनॅशनल स्पेस, जपानचं काय सांगा, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये आहे, तिथे किबो नावाचा रोबोट आहे. तो सगळा कंट्रोल हं, करण्यासाठी यांना काय करावं लागतं, ऍप बनवावं लागतं. आणि ते ऍप त्यांनी बनवलंय. आणि यंदा तर ते 54 हं. देशामध्ये त्यांचा 6वा क्रमांक आला. फक्त पहिल्या अच्छा. 2 जणांना जपानमध्ये जायचा चान्स मिळतो. ओके, याच्यासाठी फीज हं, काही नाहीये. कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामिंगसाठी फीज आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय असावं लागतं सांगा, की एक्सपर्ट असावं लागतं. ओके, ते जे कोडिंग आहे ते हं, तुम्हाला 100% सांगतो. एखादा समजा साधा सुद्धा बीई करून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग बाहेर पडलेला असेल, त्याला सुद्धा ते जमणार नाही. कारण 3D वर आपल्याला करावं लागतं. 2D वर नाही, हं, 3D अँगलने करावं लागतं. ओके, पण ही हं, मुलं करतायत कारण मुलामध्ये भरपूर टॅलेंट आहे. फक्त आपण त्यांना काय करतो, हं. तुला जमणार नाही म्हणून काय करत असतो, पाठी खेचत असतो. म्हणजे माझ्या मुलाच्या बाबतीत ना त्याला तेच योग्य डायरेक्शन म्हणजे द्यायचं आहे ना, तेवढ्यासाठी. कारण ना आता ते इस्रोचं पण तुम्ही पाठवलेलं ना, तर त्याच्यामध्ये पण त्याला खूप इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये तो चाणाक्षपणा मला दिसतो. मी ओके. काहीच सांगत नाहीये, पण आता हे तुमच्या ग्रुपवरून काय काय कळतं ना, तसं मला आता ते चैतन्यासाठी सुद्धा मी तुम्हाला हे केलेलं बघा, चैतन्य प्रबोधिनी. पण तुम्ही म्हटलं की सिंधुदुर्गच्या मुलांसाठी आहे ना. तुम्ही वसईमधनं बोलत होता का? हो, वसईचा हो, कोण सर? वसईमधून बोलतेय. ओके ओके हा. ओके. आणि म्हणजे कोणाला हा काय विचार, हा, बोला ना. हा जो प्रोग्राम आहे तो इंजिनिअरिंग बेस साठीच आहे का? जनरली एक लक्षात घ्या, आता सगळीकडे काय आहे ते सांगा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे. बरोबर ऐकलंय तुम्ही असेल, हा. आर्टिफिशियल हं. किंवा रोबोटिक्स, हम्म. हे सगळीकडे चाललंय. आणि त्याचा बेस आहे तो इथे होणार. ओके बेस आहे तो इथे तयार केला जातो. ओके. सर सर जर हे हे पेपर कधी असणार? आर्टिफिशियल बोला, एक कोणतरी बोला. पेपर कधी असणार? पेपर सांगितलं नाही ना मी. हॅलो. पहिला जो असणार तो जानेवारीमध्ये असतो, फेब्रुवारीमध्ये असतो, मार्चमध्ये असतो आणि एप्रिलमध्ये असतो. आणि त्याच्यानंतर त्यांची जूनमध्ये काय असते, मे मध्ये त्यांची फायनल असते. मे मध्ये काय असते म्हणजे याच्यातनं ते सिलेक्ट करतात आणि याच्यात सिलेक्ट झालेल्यांची मग काय असते सांगा, मे मध्ये त्यांची फायनल असते. फायनली बर. संपूर्ण 4 लेवलवर असते. म्हणजे 4ही लेवलचे जे काही क्वेश्चन आहेत हे आहेत ना, सिलेबस असतो त्याच्यावर असतो. त्याच्यावर पहिल्यासाठी फक्त पहिल्याचा सिलेबस, दुसऱ्यासाठी दुसऱ्याचा, तिसऱ्यासाठी तिसरा, चौथ्यासाठी चौथा. पण जी फायनल असते त्याच्यामध्ये 4ही कॉन्टेस्टमध्ये जे काही हे असतं सिलेबस असतो तो त्याच्यामध्ये काय केला तो समावेश असतो. सर याच्यात पैकी सर पैकी पैकी मिळवल्यानंतर काय होते? फायदे काय काय पैकीच्या आहेत? पैकी पैकीच्या पैकी मिळवणं म्हणजे परफेक्ट तुला नॉलेज समजलं, हे एक काय झालं, ऍडव्हान्टेज झालं. ओके, आणि त्याच्यानंतर ह्याचा फायदा काय होतो, तर फायनल मध्ये सिलेक्ट करताना तुझी निवड होते ना त्यामुळे. सर आता जे तर पुढे मी काय AI काय करू शकणार? काय त्यामुळे मी पुढे काय काय करू शकणार? पुढे काय काय करू शकणार, मी काय सांगतोय की एआयचं तुमचा बेस तयार होतो इथे. आता हे जे तुम्ही शिकणार ना, ते 12वी नंतर लोक इंजिनिअरिंगला गेल्यावर शिकतात. तिथून ते एबीसीडी चालू करतात. आता मला एक सांग, मी तुला मॅथ्स पहिलीपासून शिकवलं आणि तेच जर मी तुला 12वीला मॅथ्स शिकवायला सुरू केलं, प्लस मायनस, गुणाकार म्हणजे काय, तर तुला कोण एक्सपर्ट असणार आहे? पहिलीपासून गेलेला एक्सपर्ट असणार का, तू एक्सपर्ट असणार आहे त्याच्यामध्ये?
मी एक्सपर्ट आहे. हा, तो पहिलीपासून जो शिकतो ना तो एक्सपर्ट असणार आहे, तू नसणार आहे. 12वीत जर तू डायरेक्ट शिकला तर तू एक्सपर्ट नसणार आहे त्याच्यामध्ये. ओके, तर तू हा आता हा काय केलं, तर इथे केलं जातं. इथे तुला 4थी पासूनच जर आपण शिकलो ते, तर डेफिनेटली आपल्याला काय असणार आहे, आपला ऍडव्हान्टेज मिळतं त्याचा. ओके, सर सर हे- पण सर या ह्याच्यामध्ये पेपरचं फी किती आहे? सिलेक्शन झाल्यावर काय सर असतं याच्यात तिथे? सिलेक्शन झाल्यावर काय असतं, तर जनरली आपल्याला सांगा एक प्रेस्टिजियस हे मिळालं ना आपल्याला. आपण इंटरनॅशनल लेवलला काय करतोय सांगा, की त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊन तिथे आपलं कर्तृत्व दाखवतोय. त्याला काहीतरी महत्व आहे ना. आणि मी मगाशी सांगितलं याला स्पॉन्सर, गुगल सारख्या कंपन्या त्यांना स्पॉन्सर करतायत. म्हणजे याचं तुम्ही लक्षात घ्या. हो ओके, सर. महत्व लक्षात घ्या. कारण गुगल तुम्हाला सर साध्या या एक्झामचं कंपनीला फी किती आहे? ती सांगतो. ओके, स्वराज्य आहे का रे? स्वराज्य आलाय? हो स्वराज्य, जरा आमचा एक बघा स्वराज्य म्हणून आहे, तो कॉन्टेस्ट 1 कॉन्टेस्ट 2 मध्ये जो टॉपर आहे, म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स त्याने मिळवलेले आहेत. त्याने आपला व्हिडिओ पण ऑन केलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. ओके, तर तो तुझे थोडक्यात तू तुझे अनुभव सांगतो. एकदम बाबा शहरातला आहे असं नाहीये, तर एका साध्या शाळेमध्ये तो शिकतोय, विद्यानिकेतन म्हणून. ओके, नवीनच शाळा आहे. तिथे वेगवेगळे काय केले जातात असे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मुलांना संध्या दिल्या जातात. ओके, तिथे रोबोटिक्स लॅब बनलेली आहे आणि वेगवेगळ्या संस्था, आयसर मध्ये असलेल्या बाबा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर मध्ये असलेले सायंटिस्ट त्या शाळेला काय करतात, वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात. तिकडचाच एक मुलगा आहे स्वराज्य म्हणून, तो आपला अनुभव सांगेल. पण स्वराज्य बोल. नमस्कार, माझे नाव स्वराज बाळा सावंत. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसार. आदरणीय श्री पांगम सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिकत आहे. आणि अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स या पहिल्या कॉन्टेस्ट फर्स्ट मध्ये मला पैकीच्या पैकी भेटलेले आहे 6 आउट ऑफ 6. आणि सेकंड कॉन्टेस्ट मध्ये सुद्धा मला 6 आउट ऑफ 6 आहेत. आणि तुला कसं वाटलं? सोपं वाटलं काय कठीण वाटलं? काय वाटलं ते पण बोलते. मला एकदम सोपं वाटलेलं. कॉन्टेस्ट फर्स्ट मध्ये सुद्धा एकदम सोपं होतं आणि सर सुद्धा एकदम इझी भाषेत शिकवत होते. सेकंड कॉन्टेस्टला सुद्धा खूप सोपं होतं सिलेबस. याच्यामुळे या कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतल्यामुळे किंवा अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग मध्ये भाग घेतल्यामुळे तुझ्या शाळेच्या अभ्यासावर काय फरक जाणवला का? म्हणजे तिथे कमतरता काय जाणवली का तुला? नाही, उलट मला मजा आली तर नवीन काहीतरी गोष्ट शिकण्यासाठी. ओके, आणि काय बोलायचंय तुला? तुझे कोण पॅरेंट्स आहेत? पॅरेंट्स कोण बोलणार आहे तुझे? हो. बोल ना. त्यांचा अनुभव पण तुम्ही हे करा. नमस्कार, मी सुप्रिया सावंत, स्वराजची मम्मी. मला एवढंच सांगावं वाटतं ऑल पॅरेंट्सना आणि स्टुडंट्सना की नेहमीच्या अभ्यासक्रमांना मुलं कंटाळलेली असतात शाळेतल्या. पण हे जर बघायला गेलं तर एक लहान वयातच मुलांना अधिक काहीतरी शिकायला मिळतंय आणि वेगळं काहीतरी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त वेगळं काहीतरी शिकायला मिळतंय. ते आम्हालाही बघून हा मुलगा शिकतोय ते अधिक आनंद होतोय. आणि सरांचे तर विशेष आभार. सर तर एवढ्या चांगल्या भाषेत शिकवतात, एकदम सोप्या भाषेत शिकवतात, त्यामुळे मुलांना समजण्यास खूप मदत होते. आणि छान आहे की पुढे मुलांना इंजिनिअरिंगला वगैरे सोपं जाईल. तर नक्कीच यामध्ये आपल्या मुलांना यासारख्या स्पर्धा परीक्षांना बसवा. खूप सोपं आहे आणि छान वाटतं. म्हणजे मुलं या वयात कमी वयात करतायत, एवढं शिकतायत आणि पटकन समजून घेतायत, हे बघून पालकांना पण खूप आनंद होतो. थँक्यू सर. ओके, थँक्यू मॅडम. आणि कोण आहे आपला इथे? प्रसन्ना वगैरे कोण आलाय का? ओके, आता बाकीच्यांना विचारा. बाकीच्यांना काय विचारायचं विचारा. हॅलो सर एकच कोण? सर, हा बोला. फी काय आहे याची आणि टायमिंग काय राहील याचा? काय ते टायमिंग आमचं काय असतं सांगतो. फी सांगतो मी. अरे बेसिक शिकायला किती वेळ लागणार? पायथन वगैरे? 2 मिनिट. याचं टायमिंग आपलं साधारण 7:30 PM, म्हणजे संध्याकाळी आम्ही घेतो 7:30 ते 10च्या दरम्यान, म्हणजे 1 तास असतो. 7:30 ते 8:30 किंवा 9 ते 10 असे वेगवेगळे टाइम असतात. ओके, पण जनरली 7च्या पुढे असतात. दररोज असतो का सर? दररोज नाहीये, कारण तुमची परीक्षा आहे ती जानेवारीमध्ये असणार. त्यामुळे सध्या तरी आपण आठवड्यातनं 1 घेणार आहे आणि नंतर नोव्हेंबर आला की आपण आठवड्यातनं 2 घ्यायला चालू करणार आहे. आणि जेव्हा परीक्षा असते जानेवारीमध्ये, समजा परीक्षा आपल्या आल्या
तर रेग्युलर आपण 10 दिवस काय घेतो, रेग्युलर परीक्षेच्या आधी 10 दिवस आपण काय करत असतो, एक म्हणजे Revision. रिव्हिजन टाईप घेत असतो. ओके. सर सर, ही जी स्पर्धा तुम्ही हॅलो सगळे डिटेल्स पाठवले ना तर बरं होईल, सगळे डिटेल्स. काय ते फीचर स्ट्रक्चर पाठवा, फीचर हा स्ट्रक्चर. पाठवतो, मी सांगतोय ते, मी सांगतो तुम्हाला बाकीचे सांगा क्वेश्चन ना. आले. सर हे सी हा, प्लस सांगतो. प्लस पायथन जावाला बेसिक साठी किती वेळ लागणार तरी? जनरली मुलावर आहे. एक सांगतो, आमच्याकडे एक मुलगी होती जी 4थीत असल्यापासून माझ्याकडे पायथॉन शिकते. ओके, अनुभव तुम्हाला सांगतोय, ती 4थीत होती आणि त्या बॅच मध्ये माझ्याकडे एक डिप्लोमा होल्डर ज्याने डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं तो विद्यार्थी होता. पण अनुभव असा होता की मी दोघांना सेम शिकवायचो. म्हणजे बॅच मध्ये खूप मुलं होती, पण त्याच्यापैकी एक 4थीतली होती, एक काय होता डिप्लोमा होता. पण हिला जेवढं पटकन समजायचं तेवढं ह्याला नाही समजायचं. म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यावर डिपेंड आहे ते. ओके, कारण जनरली आम्हाला अनुभव असा आहे की छोटी मुलं असतात ना त्यांचं कॉन्सन्ट्रेशन बेस्ट असतं, त्यामुळे ते पटकन आत्मसात करतात. आणि आताची जी पिढी आहे ना भरपूर हुशार आहे, त्यांना पटकन. आता समजा एखाद्या समजा मी 45 वर्षाच्या एखाद्याला समजा तरुणाला शिकवायला गेलो आणि तेच जर मी 12 वर्षाच्या तरुणाला शिकवायला गेलो तर 100% सांगेन मी तुम्हाला की याला काय समजणार आहे, पटकन समजणार आहे, तेवढं याला नाही समजणार. सर ओके? आणि मग सेमी मीडियमची मुलं घेऊ शकतात का यामध्ये सहभागी होऊ शकतात? कुठल्या सेमीची मुलं असतील तर? कुठली जनरली काय असतं सांगा, मॅथ्स बघा, मॅथ्स मध्ये तुम्ही काही वापरा. समजा मी तुम्हाला कन्नड मध्ये मॅथ्स शिकवायला चालू केलं, तुम्हाला कन्नड येत नाही तरी तुम्हाला ते मॅथ्स समजणार. तसं इथे काय असं सांगा, हे सगळे इन्स्ट्रक्शन असतात ते इंग्लिशमध्ये असतात, पण संपूर्ण आपण मॅक्झिमम आपले मराठी आहे, त्यामुळे आपलं सगळं संपूर्ण शिकवणं काय असतं सांगा मराठीमध्येच असतं, क्वेश्चन इंग्लिशमध्ये असतात. त्यामुळे जसं मॅथ्स जसं असतं ना तशाच प्रकारचे आपलं काय सांगा अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स आहे. त्यामुळे प्रत्येकाला समजायला काही प्रॉब्लेम येत नाहीये, लँग्वेजचा काही प्रॉब्लेम सर येत याचं फी किती आहे? ती सांगतो की. सर सर फी मी किती आहे? मला ना तर या म्हणजे स्कूल स्पर्धा लेवलचं जे परीक्षेमध्ये कॉम्प्युटर आहे दोन ना. मिनिट, जेवढे पण मुलं आहेत ते एक हॅलो. 10वीतले बसू शकता का? काय ते सर बोल. या स्पर्धे परीक्षेमध्ये 10वीतले मुलं बसू शकतात का? मी सांगितलं की रे मगाशी जे क्वेश्चन मी हे केले ना ते हे करू नका. याच्यामध्ये 4थी पासून 12वी पर्यंतचे विद्यार्थी बसू शकतात, पण प्रत्येक लेवलसाठी वेगळे. एलिमेंटरी साठी 4थी ते 6वी असे वेगवेगळे आहे. ओके, ज्युनियर साठी आपण 9वी. हा बोल. कोडिंग करायला एडिटर व्हीएस कोड हे यूज करतो. कुठलं व्हिज्युअल सी व्हीएस कोड ओके व्हर्च्युअल स्टुडिओ. ओके, तेच सांगतो. व्हर्च्युअल स्टुडिओ मध्ये व्हर्च्युअल सी वगैरे सगळं आलं. पण याच्यामध्ये आपण काय वापरतो सांगा, याच्यामध्ये एक तर तुम्ही पायथॉन वापरू शकता, C++ वापरू शकता, इथे तुझं VCC वापर. ओके. हॅलो सर, मला एक प्रश्न आहे की स्कूल लेवलचं जे कॉम्प्युटरचं नॉलेज आहे ना तेवढंच माहिती आहे, म्हणजे जास्त कॉम्प्युटर बद्दल एवढं माहिती नाहीये. तर मग हा कोर्स करू शकतो का आम्ही? डेफिनेटली कोणीही करू शकतो. ओके, सर ज्याला मी कॉम्प्युटरचं नॉलेज नाही त्याने पण करायला हरकत नाही. ओके. 8th स्टँडर्ड मध्ये सर मी बेसिक जावा शिकली होती, म्हणजे हॅलो वर्ड प्रिंट करणं वगैरे तसं आणि HTML शिकून मी वेबसाईट बनवली. जनरली एक लक्षात घ्या की आपण कोडिंग पण शिकणार आहे. ज्या ज्या ह्याच्यामध्ये कोडिंग आहे तिथे आम्ही कोडिंग पण शिकवलं जाणार आहे. आणि तुम्हाला काहीच कोडिंगचं माहीत नाही, तिथून तुमचं काय होणार आहे स्टार्ट होणार. ओके, त्यामुळे कोडिंग माहीत नाही, प्रोग्रामिंग माहीत नाही, त्याचा काही संबंध इथे येणार नाही. ओके. आणि कोणाला काय विचारायचं सांगा सर. फी अरे किती किती मार्काचं असणार आहे? हा काय ते सर हे किती मार्काचं असणार आहे? जनरली प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे मार्क्स असतात. जर आता समजा आपण एलिमेंटरी कन्सिडर केलं ना तर त्याच्यामध्ये पहिली टेस्ट असते ती 6 क्वेश्चन असतात. त्याच्यासाठी तुम्हाला 30 मार्क्स असतात, 30 मिनिट असतात दिलेले असतात आणि ते 6 मार्क्स असतात. ओके, म्हणजे प्रत्येक याच्यावर 1-2 असे क्वेश्चन विचारले जातात. ती ऑनलाईन असतात. ओके, क्लासरूम डिव्हिजन आपण कन्सिडर केले तर 10 क्वेश्चन असतात. प्रत्येकासाठी वेगवेगळे आहेत. ओके सर म्हणजे सर फी मग किती आहे? आता मला तर थोडं पायथन जावा बद्दल माहित नाही, तर मी कोणता कोर्स घ्यायचा? जनरली तेच सांगतो, तू कितवी मध्ये आहे. जर तू ज्युनियर डिव्हिजन मध्ये घेतला तर प्रोग्रामिंग असणार तिथे, पण आम्ही तुला प्रोग्रामिंग शिकवणार आहे. ओके. सर मी सर आता करिअर 10वीनंतर कोणता कोर्स गायडन्स घेऊ? काही मार्गदर्शन पर ठेवणार का तुम्ही करिअर गायडन्स साठी? म्हणजे पुढचं आता इस्रो किंवा आता फिजिक्स आणि घेऊन पुढे कसं जायचं वगैरे काय तर मुलांना जनरली काय करतो सांगा, 10वी नंतर. जनरली एक लक्षात घ्या, जर तुम्ही काय बनलेला असाल, समजा आमचा एक ग्रुप आहे युरेका
इंडिया जर तुम्ही याची मेंबरशिप घेतली तर आमचे वर्षभर वेगवेगळे काय असतात प्रोग्राम चालू असतात. आतापर्यंत हल्लीचं सांगतो, गेल्या महिन्याचं तुम्हाला सांगतोय की IIT मुंबईच्या टीमने तुम्हाला काय दिलेलं लेक्चर दिलेले आहे त्यांच्या रोबोटिक कॉम्प्युटिंग प्रोग्रामिंग बद्दल. दुसरं आम्ही काय केलं तर जो भारताचा जो प्रतिनिधित्व केलेला जो IIT गुवाहाटी मधला आहे आदर्श राज म्हणून, त्यांनी काय दिले सांगा, हे ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं भारत सरकारतर्फे, आणि त्याने काय केलं सांगा, सिल्वर मेडलिस्ट होता. त्याचं पण गायडन्स आम्ही मुलांना दिलेलं. हल्ली आम्ही काय केलेलं सांगा, जो जपानच्या एका कंपनीमध्ये देसाई नावाचे जे काय सांगा व्हाईस प्रेसिडेंट आहेत, त्यांनी हल्लीच्या म्हणजे गेल्याच आठवड्यात हे क्लाउड कॉम्प्युटिंगवर एक लेक्चर दिलेला. ओके, त्याच्या अगोदर जी IIST म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी म्हणजे इस्रोमध्ये डायरेक्टली जिथे निवड केली जाते त्याच्यामध्ये शिकत असलेली नाशिक एक ती मुलगी काय केलेलं, त्यांनी काय केलेलं सांगा, म्हणजे सेकंड इयरला आहे, तिचा एक लेक्चर आम्ही हे केलेला. वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही लेक्चर हे करत असतो. इव्हन समजा नीट मध्ये झालेले विद्यार्थी आहेत त्यांची आम्ही मुलाखत, आमचे काही विद्यार्थी आहेत, एक तर आमचा विद्यार्थी आहे झाटिये नावाचा आशिष झाटिये, जो आमचा 6 स्टँडर्डचा गोल्ड मेडलिस्ट आहे, 9वीचा गोल्ड मेडलिस्ट आहे, आणि नीट मध्ये तो एअर 7 स्टुडंट आहे, एअर 7 त्याचा रँक आलेला. ओके, त्याच्यानंतर त्याने काय केलं सांगा, JEE मध्ये सुद्धा त्याने काय मिळवलं, चांगले मार्क्स मिळवून तो IIT मुंबईमध्ये यंदा लास्ट इयरला आहे. त्याचा सुद्धा बहुतेक आमचा प्रयत्न आहे की त्याची फक्त एक्झामचा वगैरे काय काय चालू आहे, त्यामुळे आम्ही फक्त काय करतो थोडेसे दिवस हे होतील त्याचं एक हे करत असतो. अशा प्रकारे जर तुम्ही युरेका इंडिया मेंबरशिप तुम्ही काय ते सगळं ऑनलाईन असतात का सर, की ऑफलाईन पण असतात? ऑनलाईन असतात. कारण का सांगा की मी गोव्यामध्ये राहतो, थोडी माणसं मुंबईला राहतात, थोडी नागपूरला राहतात. बरोबर. ऑफलाईन गेलं ना तर ते पॉसिबलच नाही होणार आहे. मग ह्या सगळ्या प्रोग्रामची वेगवेगळी फीज असते की त्याच्यातच सगळं इन्क्लूड असतं? नाही, इथे एक लक्षात घ्या, मेंबरशिप साठी तुम्हाला 1000 आहे. याच्यामध्ये आम्ही काय देतो, याच्यामध्ये आम्ही पायथॉन प्रोग्रामिंग देतो, वैदिक मॅथ देतो, किंवा वेगवेगळे जे आमच्या ट्रिप असतात. आता आम्ही मुलांना 32 मुलांना घेऊन आम्ही इस्रो आयसरला वगैरे जातो मे महिन्यामध्ये. मी तेच म्हणत होते, म्हणजे मला तसंच सांगायचं होतं की तुम्ही ऑफलाईन असं फील्ड ट्रिप वगैरे करणार का त्याच्यातून? असं करतो. ओके, आम्ही देतो ते आमच्या जे मेंबर आहेत त्यांना आम्ही प्रिफरन्स देतो. मेंबर मध्ये नाही मिळाले तर आम्ही इतरांचा विचार करतो. करेक्ट. ओके, थँक्यू सर. तर युरेका मेंबरशिप साठी तुम्हाला 1000 फी आहे. त्याच्यामध्ये पायथॉन प्रोग्रामिंग, वैदिक मॅथ सगळं मिळतं, किंवा अशा प्रकारचे लेक्चर तुम्हाला अटेंड करायला मिळतात. किंवा आता तुम्ही जर ऐकलं असेल की युविका हे महाराष्ट्रभर युरेकामध्ये माहिती झालं, हे तुम्ही मान्य करू शकाल, कारण माझ्या ग्रुपमध्ये आता 7000 विद्यार्थी आहेत. ओके, कारण बहुतेक पालकांना माहित नव्हतं, पण आमची 2-3 वर्षे मुलं आमची जात आहेत, त्यांना माहित आहे म्हणून जात आहेत. पण मी माझा मेसेज एका ग्रुपवर पाठवला, खूपच व्हायरल झाला. ओके, त्यामुळे आसाममध्ये माहित झालंय, नवी दिल्लीवरनं फोन येत आहेत, छत्तीसगडवरनं फोन येत आहेत, म्हणजे संपूर्ण लोकांना काय झालं सांगा, युविका असे वेगवेगळे प्रोग्राम आहेत. इव्हन तुम्हाला एक सांगतोय की जसे आपले ह्याचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आहेत तसे गव्हर्नमेंट म्हणजे वेगवेगळ्या ह्याचे काय असतात प्रोग्राम असतात, फ्रीमध्ये असतात. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा मुलं काय करू शकतात, पार्टिसिपेट करू शकतात. ओके, सर समजा माझ्या मुलाला पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही अवेलेबल करून देऊ शकता का, म्हणजे पुढच्या करिअरसाठी? डेफिनेटली आम्ही आमचे जे मेंबर्स आहेत ना त्यांना आम्ही फ्री मध्ये देत असतो. ओके, मग तसं तुमच्याशीच कॉन्टॅक्ट करायचा का? मग मलाच कॉन्टॅक्ट करावं लागेल, किंवा दुसरी केडी मॅडम पण आहे, माझ्या फील्डमध्ये मी माहिती देतो. किंवा तुम्हाला माहित नसेल की आमचे चांगले संबंध आहेत इस्रोमध्ये जे काही कामाला आहेत, किंवा आयसर मध्ये आहेत, IIT मध्ये आहेत, चांगले आमचे संबंध आहेत. वेगवेगळ्या देशातील गुगल, मायक्रोसॉफ्ट मध्ये जे कामाला आहेत त्यांच्याशी पण चांगले संबंध आहेत, त्यामुळे ते आम्हाला खूप हेल्प करत असतात. ओके सर, आणि शेवटचा प्रश्न की माझ्या मुलीला इंटर्नशिप म्हणजे BE करते ती 3rd इयरला, तर तिचं पण आता 3 ठिकाणी तिला हॅकेथॉनला ती सिलेक्ट झाली ऑल ओव्हर इंडियामध्ये. तर आता इंटर्नशिप साठी तिला जर पाहिजे असेल तर त्याचं पण गायडन्स मिळू शकतं का, कसं करायचं काय इस्रो मध्ये? नंतर बोलूया त्याच्यावर. ओके मॅडम, ओके ठीक आहे. ओके, मेसेज करा. युरेका इंटर्नशिप मध्ये तर ते कधी सुरू होणार आहे कोचिंग? काय ते मेंबरशिप मध्ये घेतली आहे तर ते कोचिंग वगैरे आहे पायथन किंवा वैदिक मॅथ जे ऑनलाईन, ते कधी सुरू होणार आहे? पायथॉन तिथे फ्री मध्ये अवेलेबल झालेले आहेत, व्हिडिओ घातलेले आहेत, आणि 15 दिवसात आपला लाईव्ह सेशन असणार आहे, डाऊट वगैरे.
ओके ओके. मग तुम्ही हे मेसेज करणार का ग्रुपवरती की लाईव्ह सेशनची मीटिंग? हा, ती ग्रुपवर तुम्हाला ग्रुपवर म्हणजे त्याच ग्रुपवर युरेका इंडियाचा चार्ट रूम आहे त्याच्यावर तुम्हाला किंवा तिथे सर समजून घ्या. तर ऍज अ रेकॉर्डिंग केलेलं आहे का आपण? मिळेल तुम्हाला. माझी मुलगी बोला. JNV ला असते पाठवणार ना? सर, ती सुट्ट्यांमध्येच येते. तर मग आपण जर ही युरेका इंडियाची जर मेंबरशिप घेतली तर ती सुट्ट्यांमध्ये हे कव्हर करू शकते का? डेफिनेटली करू शकते, त्याच्यावर आहे ते. ओके. म्हणजे सर, fee ते सांगा सगळ्या सर, fee एक्झाम आणि किती शेवटची एक्झाम कुठले? शेवट म्हणजे तुम्ही जे सांगितलं ना जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये एक्झाम हा. होतील आणि नंतर शेवटची ही मे एक्झाम मध्ये होईल. ही एक्झाम ती काय करू शकेल, जर तिला शक्य असेल तर तिच्या शाळेमधनं पण देऊ शकेल, जर शक्य असेल. ओके. सर फी सांगा सर. बर बर. फी किती अरे आहे? सांगतो फी सांगतो. झालं सगळ्यांचे क्वेश्चन काय आहेत कोणाचे? हो, झालं. मी आता 10वीत जाणार, तर कुठल्या प्रोग्रामला हॅलो. बसू? कोडिंग येत नाही मला. कोडिंग येत नाही याच्यातलं जनरली आम्ही काय करतो सांग, कुठल्याही प्रोग्राम मध्ये तू भाग घेतला तरी आम्ही कोडिंग शिकवलं जातं त्याच्यामध्ये. ओके. कुठल्याही प्रोग्राम मध्ये भाग घेतला तरी त्याचं हॅलो, coding सर. तुम्हाला शिकवलं जातं. बोला. सर मी शिंदे बोलतोय. हा. माझी मुलगी 10th ला आहे आता, तर तिला कुठलं program घेतलेलं बरं? तेच सांगतो ना, कुठलाही घेऊ शकता. आम्ही प्रोग्रामिंग पण चालू करतो त्याच्यामध्ये. ओके. अच्छा. प्रोग्रामिंग ओके, आम्ही ओके. सगळं आता बेसिक आम्ही पासून membership- तुम्हाला मिळणार. हा. आणि ऐका ना, आम्ही तर आता इस्रोचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मेंबरशिप फक्त घेतलेलं नाही. ओके. तर ती वगैरे घ्यायला लागतील का ते? हा. क्विज सिरीज काय वगैरे म्हणताय? घ्यायला लागेल का ते, म्हणजे अभ्यास वगैरे? आम्ही काय इस्रोचं म्हणताय? रजिस्ट्रेशन केलेलं आहे मेंबरशिप. हॅलो, हा मग आवाज येतो का? हा बोला ना. आम्ही इस्रोचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे सर. हम्म. हा, तो मेंबरशिप घेतलेली नाहीये. एक लक्षात घ्या, काही membership- लोकांचा भ्रम असा आहे की इस्रो म्हणजेच आम्ही. इस्रो नाही आम्ही फक्त तुम्हाला माहिती दिली. लक्षात आहे ना. मेंबरशिप ही काय आहे सांगा, वेगळी गोष्ट आहे. तुम्हाला घ्यायची असेल तर तुमच्यावर डिपेंड आहे. असा काही लोकांचा समज आहे की मेंबरशिप. 2 मिनिट. स्नेहल कोण बोलते? स्नेहल. लोकांचा असा समज आहे की मेंबरशिप घेतली म्हणजे इस्रोमध्ये हे होणार, निवड होणार. तसं काही नाही आहे. आणि तशी गोष्ट कोणाकडे पाठवू पण नका तुम्ही. लक्षात येते ना. युरेकामध्ये भाग घेतलाय म्हणजे तुम्ही मग सिलेक्शन होणार असं काही नाही आहे. दुसरी अनेक गोष्ट सांगतो, कारण युविकावाले सुद्धा इथे मेंबर आहेत. तर सिलेक्शन हे माझ्या हातात काही नाही आहे आणि मी इस्रोचा मेंबर पण नाही. मला काही माहित नाही कसं सिलेक्शन करणार, कोणाला करणार. त्यामुळे सिलेक्शन होईल का माझं सिलेक्शन झालं का, याच्याबद्दलची क्वेश्चन मला विचारू नका प्लीज. ओके. हा बोला. आणि कोणाला काय विचारायचंय? आणि कोणाला काय विचारायचं आहे का? सर हा एक तुमचा हा, बोल. प्रोग्राम आहे ना बोल. ग्रुप? हा. बोला. हा युरेका इंडिया ग्रुप आहे. तर मग त्याच्यामध्ये 10वीचीच मुलं हवी की हे 6वी पासूनची पण मुलांनी असं काय भाग नाही. घेतला तर आमच्याकडे त्या ग्रुपमध्ये आमच्याकडे 4थी पासून मुलं आहेत, 3रीची मुलं आहेत. ओके. वेगवेगळ्या प्रकारे करतात. ओके. हा. ओके. तर फी बद्दल बोलतो. याच्याकडनं काय केले जाते बघा, तर अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग हे फ्री नाही आहे. त्यांचं रजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागतात आणि ते डॉलरमध्ये आहे. ओके. तर याच्यामध्ये आम्ही काय करतो, तर 12 जणांची एक टीम बनवतो आणि ते त्याच्यामध्ये काय करत असतो, अप्लाय करत असतो. तर इंटरमिडिएट ग्रुपसाठी आपली जी फी आहे ती 6,000 आहे, इन्क्लुडिंग रजिस्ट्रेशन वगैरे सगळं त्याच्यामध्ये आलं. ओके. नंतर जर क्लासरूम मध्ये तुम्ही घेणार असाल तर 7,000 आहे इयरली फी. सगळ्या कॉन्टेस्टमध्ये तुमचं त्यांचे रजिस्ट्रेशन वगैरे सगळं, टीचिंग वगैरे सगळं त्याच्यामध्ये आलंय. ओके. तर याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला काय असतं सांगा, याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग नाहीये. या दोघांमध्ये तुम्हाला काय नाही सांगा, प्रोग्रामिंग नाहीये. तर ज्युनियरमध्ये आपल्याला प्रोग्रामिंग चालू होतं. त्याची जी फी आहे ती आपली 8,000 आहे. आणि जर इंटरमिडिएट याचं जे असतं ते प्रोग्रामिंग खूप डिटेलमध्ये घ्यावं लागतं आपल्याला. इंटरमिडिएट आणि जे सिनियर आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप डिटेलमध्ये आम्ही काय करतो, प्रोग्रामिंग घेतो. त्यामुळे हे जर तुम्ही जॉईन केलेले असाल तर तुम्हाला आठवड्यातनं एक नाही तर किमान 2-2 तास आम्ही त्याच्यासाठी देणार. आणि बाकी हे सगळे जे आहेत ते तुम्हाला काय मिळणार सांगा, 1-1 तास असणार. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला काय ऑफर आहे बघा, तर याच्यासाठी आम्ही जनरली काय करतो, इंटरमिडिएटसाठी मॅक्झिमम आहे 30 मुलं घेतोय, क्लासरूमसाठी 40 मुलं घेतोय आणि ज्युनियरसाठी 30 मुलं घेतोय. आणि हे डिपेंड आहे, हे आम्ही काय करणार आहे, डायरेक्टली ऍडमिशन नाही देणार आहे. तर तुमच्यामध्ये थोडंसं जरी प्रोग्रामिंगचं हे असेल तर आम्ही त्याच्यामध्ये त्याला चान्स देऊ शकतो इंटरमिडिएट आणि सिनियरसाठी.
त्यामुळे त्याचं मी संख्या तुम्हाला सांगू शकत नाहीये. तर याच्यामध्ये तुमची ऑफर काय बघा, तर पहिले जे 15 विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय असणार आहे सांगा, इथे 5,000 फी असणार आहे. पहिले जे 15 विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी इथे 6,000 असणार आहेत आणि पहिले जे 15 विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी हे काय असणार आहे 7,000. ही काय असणार आहे एक ऑफर असणार. ओके, तर पहिला आपण कॉन्सन्ट्रेट याच्यावरच करतोय, पण याच्यामध्ये जर मुलं आपल्याला मिळाली तर आपण काय करू शकतो, मॅक्झिमम याच्यामध्ये आम्ही 10 मुलंच घेणार, जास्त नसणार. ओके, आणि याच्यामध्ये सुद्धा घेतली तर मॅक्झिमम आम्ही 10 मुलं घेणार आहोत, जास्त मुलं त्याच्यामध्ये नसतात. ओके, आता आणि कोणाला काय विचारायचं विचारा. हॅलो सर. हा बोला. हा, एलिमेंटरी डिव्हिजन आणि क्लासरूम डिव्हिजन ह्याच्यामध्ये फरक काय असेल सर? लेवल फक्त हे काय 4थी ते 6वी साठी आहे आणि 7वीच्या पुढे काय सांगा आहे क्लासरूम डिव्हिजन. 7वीच्या पुढची कुठली मुलं होती, सिलेबस सगळ्यांना सेम आहे, सिलेबस सेम असतो. फक्त काय असतं सांगा, प्रत्येकामध्ये काय असते लेवल जास्त असते. इथे जर बघितलं तर कॉम्प्युटर नंबर सिस्टीम आहे, इंटरमिडिएट आहे, इंटरमिडिएट कॉम्प्युटर नंबर सिस्टीम आहे. तसा एलिमेंटरीला पण असणार, पण जेवढा अवघड इंटरमिडिएटला असणार तेवढा एलिमेंटरीला नसणार, सोपा असणार आहे थोडं. ओके, म्हणजे एखादा विद्यार्थी 8वीला असेल तर त्याने क्लासरूमला घ्यावं. क्लासरूमला घ्यावं. त्याला जर इंटरेस्ट असेल तर तो काय करू शकतो, ज्युनियर मध्ये पण भाग घेऊ शकतो. याच्यामध्ये प्रोग्रामिंग असणार आहे, याच्यामध्ये प्रोग्रामिंग नसणार. ओके, आणि पायथॉन वगैरे ह्यात कव्हर होते की सर? पायथॉन आपण काय करतो तर ज्युनियर पासून चालू होते, ज्युनियर, इंटरमिडिएट आणि सिनियर मध्ये. ओके, कारण हे जनरली आपण काय करतो, प्रिफर करतो की लहान वयातील मुलांना म्हणजे 7वी 8वीच्या मुलांनी घ्यावं. ओके, त्याच्यामध्ये आम्ही 10वीची पण फर्स्ट टाइम आम्ही बसवली, कारण किती कठीण असतं ते आम्हाला माहित नव्हतं, पण बऱ्यापैकी मुलांनी काय केलं तिथे परफॉर्मन्स चांगला दिलेला आहे. आता बेसिक पायथॉन झाला असेल तर त्याने कुठे घ्यावं सर? क्लासरूमला घ्यावं की ज्युनियरला? 9वीला आहे तो आता. ज्युनियरला घ्यावं. मग जर बेसिक पायथॉन जर माहित असेल तर डेफिनेटली ज्युनियरला त्याचा फायदा होतो, कारण प्रोग्रामिंग असतात ना ते इकडून टेस्ट म्हणजे टेस्ट वगैरे प्रोग्रामिंगची इथून चालू होतं. इथपर्यंत आपल्याला नसतं, इथे इथपर्यंत सगळं थेरॉटिकल असतं बऱ्यापैकी. तिथे काय केलं जातं सांगा, प्रोग्रामिंगचं लॉजिक शिकवलं जातं. फॉर कसं वापरतात, व्हाईल कसं वापरतात, प्रोग्राम मध्ये नाही, तर त्याचा उपयोग कसा करतात हे त्याच्यामध्ये शिकवलं जातं. ओके, थँक्यू. आणि कोणाला सर काय विचारायचं? मी ज्युनियरला बसू शकतो का? हा बसू शकतो ना. कितवीला आहे? 10वीला आहे. मग बसू शकतो. सर बोला सर. नमस्ते. तर सर जे तुम्ही म्हटलं की पहिले 15 पहिले 10 जे राहील त्यांना हे असे चार्जेस मिळेल, तर ते पहिले रजिस्टर करण्यासाठी की तुम्ही काही टेस्ट देणार आहे त्याच्यात पहिले रँक करणार आहे? नाही, टेस्ट नाही. जनरली काय सांगा, हे सगळं एबीपीसी पासून चालू होणार आहे. जरी तुम्ही ज्युनियरला घेतला तरी आम्ही एबीसी पासूनच चालू करणार. ओके. अच्छा, तर सर मग हे काय डिपेंड करेल? काय ते? तर सर म्हणजे तुम्ही जे सिलेक्ट कराल 15 स्टुडंट ते सबसे पहिले रजिस्टर करणारे राहील की कसं? मग पहिले रजिस्टर करणार आहे 15. ओके, ठीक आहे सर. हा बोला, कुणाला विचारायचं बोला. सर. हॅलो सर. हा बोला ना. इस्रोचं रजिस्ट्रेशन आपण केल्यानंतर किती दिवसांनी आपल्याला ते 2 मिनिट. हा, रजिस्ट्रेशन आम्ही केलेलं आहे इस्रोचं, तर ते किती दिवसांनी आपल्याला ते कळेल, म्हणजे किंवा मेल वगैरे येईल सिलेक्शनचं वगैरे काय? कुठलं म्हटलं मेल? इस्रोचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आमचं. इस्रोचं इथे मला क्वेश्चन विचारू नका तुम्ही. ओके, आणि त्याचं टाइम टेबल मी ग्रुपवर पाठवलेलं आहे. ओके, सगळं टाइम टेबल ग्रुपवर पाठवलेलं आहे, नाही तर इस्रोच्या वेबसाईटवर पण आहे. ओके. ओके सर, थँक्यू. हॅलो. हा बोला. सर, फीस आहे ना ती तुमची 1 टाइम पे करायची आहे? 1 टाइम पे आहे, कारण जनरली काय असेल, तुमच्या मुलाला इंटरेस्ट असेल तरच त्याच्यामध्ये घ्या. मला अशी मुलं नको आहेत की मध्ये सोडून जातात, ती मुलं मला नकोच आहे. नाही, मी फक्त विचारलं की 1 टाइम पे आहे. नाही सांगतो, कारण नंतर काय होतं सांगा, की मुलाला तुम्ही जबरदस्ती करू नका. त्याला काय करा, जर त्याला बाबा तुला घ्यायचं आहे का, तर विचारून त्याच्याशी डिस्कस करून घ्या. ओके. आणि एक फक्त क्वेश्चन की हे फक्त म्हणजे लॅपटॉपवरच तुमचं ते हे अटेंड करता येतील की मोबाईलवर पण तेवढं सगळं? मोबाईलवर करता. जर तुमच्याकडे कॉम्प्युटर नसेल तर कॉम्प्युटर घेण्याची गरज नाहीये. ओके, स्टार्टिंगला तरी. पण जर तुम्ही पुढे जर विचार करत असाल की एआय मध्ये काय जायचं आहे मला, तर डेफिनेटली कॉम्प्युटरमध्ये इन्व्हेस्ट करा मुलांसाठी. ओके, आपण त्यांना मुलांना काय देतो सांगा, आपल्या ग्रुपमध्ये जे आपले 2 मिनिट
जर आपले मेंबर झालेले आहेत त्यांना आपण काय देतोय सांगा, ऍप इन्व्हेंटर फ्री मध्ये, म्हणजे जे MIT म्हणून जे फ्री मध्ये आहे ना, ऍप कसं बनवायचं, कारण आपण ऍप खूप वापरतो आणि मुलं ती बनवू शकतात. आमच्याकडे अशी काही मुलं आहेत, 4थीतल्या मुलांनी ऍप बनवलेलं आहे, 5वीतल्या मुलांनी ऍप बनवलेलं आहे, हे सगळं फ्री मध्ये आहे. ओके, आणि ते करण्यासाठी जर लॅपटॉप वगैरे असेल किंवा डेस्कटॉप असेल तर ते मुलांना काय होते सांगा, फायदेशीर होते. कारण याच्यावर स्क्रीन कशी असते सांगा, छोटी असते, त्यामुळे थोडंसं उघडल्यासारखं होतं आपल्याला. थँक्यू सर. सर एक क्वेरी होती. आम्ही जे माझ्या कालच ऍडमिशन घेतली 2 दिवस आधी मी, तर तो युरेकाचा ऍप मी पूर्ण डाउनलोड वगैरे केलाय. माझी मुलगी जेव्हा त्या सेशन मध्ये जाते ना, तर त्याच्यामध्ये क्लिक करते तर तो कंटेंट लॉक आहे, प्लीज बाय द ऍप आहे, पण मेंबरशिप मध्ये ऍप बाय केलेला दिसतोय. तर अशा वेळेला काय करावं लागेल? कुठलं पण कुठलं ओपन केलं तुम्ही? कुठला ओपन केला? युरेका ऍप आहे ना डाउनलोड केलेला. 2 मिनिट, त्याच्यामध्ये जाऊन काय करायचं, स्टोअर मध्ये जायचं. खाली तुम्हाला स्टोअर बॅच वगैरे दिसणार. बॅच मध्ये नाही जायचं, बॅच तुमच्यासाठी नाहीये. स्टोअर मधला दुसरा कुठलाही प्रोग्राम ओपन केला तर तो होणार नाहीये, तो होणार नाहीये. फक्त कुठला ओपन करायचं सांगा, युरेका इंडिया मेंबरशिप म्हणून जो आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं. त्याचे तुम्हाला राईट्स दिलेले आहेत. अच्छा, ओके. बाकी कुठले तुम्ही ओपन केले तर नाही होणार आहेत. अच्छा, म्हणजे ते फक्त लेक्चर दिसतात ते दिसणार, पण स्टोर्स मध्ये जाऊन ओपन करावं लागणार. स्टोअर मध्ये जाऊन युरेका इंडिया मेंबरशिप ओके सिलेक्ट करावं लागेल. ओके, चालेल, ठीक आहे. थँक्यू. आणि कोणाला काय विचारायचंय? सर इंटरमिडिएटला आपण बसलं तर सगळं बेसिक मधनं घेणार? हा, बेसिक मधनच घेणार आहे. त्यांचे काय असणार आहे की 2-2 लेक्चर असणार आहेत, पण मी प्रिफर करेन ज्यांना प्रोग्रामिंगचं थोडं तरी नॉलेज आहे त्यांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा, कारण ते तेवढं आपलं फास्ट होईल मग. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? काय ते बोला, काय आवाज नाही येत तुझा, तुझा आवाज नाही येत मला. त्याचा ऑनलाईन फॉर्म वगैरे काय नाहीये. ओके, तर जनरली ज्यांना हे करायचंय त्यांनी काय करायचं, माझा नंबर बहुतेक सगळ्या ग्रुपमध्ये असेल आपल्या. ओके, तोच माझा जीपे नंबर आहे. ओके, हा माझा जीपे नंबर आहे. हॅलो सर, हा, जसं की आता माझ्या मुलीनं MSCIT चा कोर्स केलेला आहे कॅम्प्युटरचा, तर तिला म्हणजे ती लवकर अशी आता ही ज्या याच्यात जर भाग घेतला तर ती लवकर कॅप्चर करू शकेल का सर? जनरली एक लक्षात घ्या, MSCIT हा बेसिक कोर्स आहे. ओके, त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन बेस्ड आहे. ऍप्लिकेशन म्हणजे वर्ड कसं वापरायचं, एक्सेल कसं वापरायचं, प्रोग्रामिंग आणि याच्यामध्ये खूप फरक आहे. ओके, हा, MSCIT हा बेसिक ऑफिसमध्ये कॉम्प्युटर कसा वापरायचा हे त्याच्यामध्ये काय केलं आता शिकवलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये स्वतःच आपण फाईल कमांड आहे, फाईल सेव्ह म्हणजे सेव्हच होणार, त्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाहीये. पण प्रोग्रामिंग मध्ये तुम्हाला स्वतःचं डोकं वापरायचं आहे आणि एखादा प्रोग्राम बनवायचा आहे, त्याच्यामध्ये तुमची स्किल असायला पाहिजे. सर आता इंजिनिअरिंग साठीच की आपल्याला जर डॉक्टरकीचं वगैरे जर असं काही करायचं असेल तर त्याच्यात पण असं म्हणजे त्या पण एक लक्षात घ्या की आता बहुतेक ठिकाणी सगळीकडे काय, इव्हन डॉक्टरकीसाठी सुद्धा काय केलं तर वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात, त्याच्यामध्ये सुद्धा प्रोग्रामिंग असतं. आणि जर तुम्ही बघितलं तर काही डॉक्टर लोक सुद्धा प्रोग्रामिंग शिकतायत. ओके, ते म्हणतात की आपण दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपला प्रोग्राम बनवूया ना. ओके 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 सर, थँक्यू. सर, हा बोला. हा सर, बोला ना. ही मीटिंग पुन्हा होईल का? काही जणांना जॉईन व्हायचं होतं, होऊ शकले नाही. ओके, काय म्हणता? हॅलो, मीटिंग होऊ शकते का? काही जणांना पुन्हा जॉईन व्हायचं होतं. याचे मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, रेकॉर्डिंग पाठवतो. चालेल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी स्टोर्स मध्ये जाऊन केलं तर तरी तोच एरर येतोय. तो परत सांगतोय तुम्ही ऍप हे करा, म्हणजे तुम्ही पे करा, ऑलरेडी पे केलेलं आहे. नाही, तुम्ही कुठला नंबर केलाय? मला मगाशी पण एक कोणतरी होते सांगा, एक सायंटिस्ट होती. ओके, तिला पण मी तेच सांगितलेलं, जर ज्या मोबाईल तुम्ही रजिस्टर केलाय ना त्याच मोबाईलवर. अच्छा, ओके, समजलं, ठीक आहे, चालेल. जर तुम्ही काय केलं सांगा, तुमच्या मोबाईलवर काय केलं, रजिस्टर केलं आणि मिस्टरांच्या मोबाईलवर वापरायला केला तर नाही होणार आहे. ओके, समजलं. गॉट इट, चालेल, ठीक आहे, थँक्यू.
आणि कोणाला काय विचारायचं असेल नाही तर मी थांबणार आहे बघा. ज्यांना इंटरेस्ट आहे, जे वाटतात की आपल्या मुलाला आपण हे संधी देण्याची इच्छा आहे, त्यांनी डेफिनेटली काय करा, या नंबरवर मला तुम्ही सर जीपे करा. 1 इयर सफिशियंट राहील का जावा पायथन C++ C# शिकण्यासाठी? काय ते एक वर्ष सफिशियंट राहील का म्हटलं बेसिक शिकायसाठी इनफ लाईक जावा पायथन? इनफ आहे. इवन आम्ही पायथॉन मास्टर करतो 3 महिन्यामध्ये. 4थीतली मुलगी 3 महिन्यामध्ये मास्टर झालेली आहे. ओके. तर मग DSA करायचं की काय? जनरली याच्यामध्ये DSA ची वगैरे गरज नाहीये. ओके. बेसिक असणार. DSA म्हणजे फुल DSA नाही होणार आहे. DSA फुल करायचं तर तुला वेगळं हे करावं लागेल. तो टोटल 6 महिने तुला घालवावे लागतील फुल टाइम. ओके. सर मग प्रॅक्टिस किती तास करायची? कुठली? याच्यामध्ये प्रॅक्टिस तुला जर ह्याची म्हणत असेल ना, सिनियरसाठी आपल्याला थोडा जास्त वेळ द्यावा लागेल. पण बाकीचे आहेत ना, ती आमची मुलं काय करतात, माझा फक्त लेक्चर ऐकतात, बाकी व्यतिरिक्त काही करत नाहीये. ते काय करतात, टेस्ट सोडवतात आणि त्याच्यावर ते काय करतात, चांगले मार्क मिळवतात. इव्हन हे कुठपर्यंत ठीक आहे, ज्युनियर पर्यंत ठीक आहे. पण त्याच्यानंतर इंटरमिडिएट आणि सिनियरसाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. किमान 1 तास तरी आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल, द्यावा लागेल. ओके. ओके. हॅलो सर. हा बोला. सर क्लासरूम डिव्हिजनचं जरा कंटेंट परत एकदा सांगू शकाल का? मी एक 15-20 मिनिटं जरा लेट जॉईन झाले होते, बाहेर होते. असं. जनरली काय झालं सांगा, हे जर तुम्ही डायरेक्टली जरी ACSL.org वर गेला ना, तरी हा तुम्हाला हा तिथे दिसतं कंटेंट. ओके. पण ओके. जनरली काय असतं सांगा, इथे सगळ्यांचं जो हे आहे ना, सिलेबस आहे तो सेम आहे. ओके. कॉन्टेस्ट 1 मध्ये इंटरमिडिएट साठी सेम आहे, याच्यासाठी फक्त काय असणार सांगा, लेवल वेगवेगळे असणार आहे. मगाशी मी एक्सप्लेन केलं. अच्छा. समजा पहिलीतल्या मुलाला आपण गणित शिकवतो, दुसरीतल्याला शिकवतो, थोडं काय असतं सांगा, त्याची लेवल थोडी हाय असते. तसंच इथे काय आहे हा सांगा, हा. हा जो दिसतोय ना तोच सिलेबस आहे. म्हणजे 4थ्या लेवलला सगळ्यांना ग्राफ थिअरी शिकवली जाणार आहे. आणि ग्राफ थिअरी जर तुम्ही विचार केला ना, तर इंजिनिअरिंगचे लोक शिकतायत. ओके. बरं बरं. इव्हन जर तुम्ही बघितलं डेटा स्ट्रक्चर, हे कोण शिकतात, इंजिनिअरिंगची मुलं शिकतायत. इथे यांना पण आहे, पण वेगळ्या प्रकारे आहे. म्हणजे थोडंसं ओके. सोप्या भाषेत, म्हणजे एलिमेंटरी असेल तर थोडंसं काय लेवल त्याची कमी असणार. पण त्यांना ग्राफ थिअरी म्हणजे काय ते या वयामध्ये माहीत होणार आहे. ओके. आणि चालेल चालेल. सर सर हा लेक्चर बोला. म्हणजे एखादा जर विद्यार्थी 7 वाजता अटेंड नाही करू शकला समजा, तर तर म्हणजे जनरली आमच्या ऍपमध्ये तुला रेकॉर्डिंग पण सगळी मिळणार आहे. ओके समजा सर. तुला 8 दिवसाचे बघायचं आहे तरी तुला ते रेकॉर्डिंग मिळणार. आमचं ऍप आहे युरेका एज्युकेशन नावाचं, त्याच्यामध्ये बरं. सगळं तुला मिळून जाईल. ओके. ओके. चिंचोळकर काय विचारायचंय? नाही सर. ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? हा बोला. बोला, डायरेक्टली बोला. शिंदे शिंदे काय बोलायचंय? हॅलो. हा बोला. सर माझी मुलगी 3रीला आहे, पण तिला असं हा. बेस असं काहीच नाहीये, कम्प्युटर प्रोग्रामिंग नाही, वगैरे असं आता काहीच. काहीच गरज नाहीये. आता 3रीतनं ती 4थीत जाणार ना आता. हा 4थीला जाणार. हो. माझ्याकडे जी दुर्वा नावाची मुलगी आहे ना, तिला काहीच नव्हतं. ती आई पण तेच सांगत होती. तिची प्रतिक्रिया पण मी तुम्हाला पाठवली असेल ग्रुपवर. ओके. ही जी दुर्वा आहे ती यंदा 4थी मध्ये आहे. पण एवढी ती स्मार्ट आहे, सांगितलेलं प्रत्येक तिच्या याच्यामध्ये 6वीतली मुलं आहेत, 7वीतली आहेत, 6वीतली आणि 5वीतली आहेत. पण हिला आणि ह्याला लवकर समजतं. प्रसन्ना सुद्धा तसाच आहे. हा 5वीतला मुलगा आहे, नागपूरचा आहे. त्याला पण काय होते सांगा, पटकन समजतंय त्याला. ओके. आणि त्यांना बॅकग्राऊंड काय नाही त्यांच्याकडे. फक्त एवढाच हे करा की तुमची मुलं हुशार आहेत, फक्त आपण त्यांना काय करतोय सांगा, कमी लेखतोय, त्यांना नाही जमणार वगैरे असं हे करतो. ओके. ठीक आहे. हा शिंदे काय विचारायचंय? शिंदे. हॅलो. आणि कोण बोलत होतं मगाशी? दिनकर शिंदे काय विचारायचंय? ओके. कोणाला काय विचारायचं नसेल, ज्या इच्छुक आहेत त्याने ह्या माझ्या नंबरवर हे करा, बघा मला पाठवा. हा बोला. बोला ना. हॅलो सर. मी काय याचा पर्पज काय आहे नेमका याचा? कुठला? हे जे ACSL आहे तो, आणि एक जनरली काय सांगा, याच्यामध्ये पर्पज आहे की वेगळा आहे थोडी? हा जनरली एक लक्षात घ्या, ही जी परीक्षा आहे ना ती जनरली आता सगळीकडे AI, रोबोटिक्स, कोडिंगचा वगैरे जमाना आहे. ओके. तर लहान वयातच मुलांना काय करावं, त्याचं लॉजिक परफेक्ट करावं, हे तुम्हाला
ह्याच्यासाठी या परीक्षा घेतल्या जातात. आता जर तुम्ही बघितलं ना, तुम्हाला माहित नसेल की एक IOI नावाची इंटरनॅशनल लेवलला काय घेतल्या ते परीक्षा आहे, इंटरनॅशनल ऑलिम्पियाड इन इन्फॉर्मॅटिक्स. याच्यामध्ये जर तुम्ही जर बघितलं, वर्चस्व आहे ते चायनाचं आहे आणि USAचं आहे. ओके, आपली एक मुलगी तुम्ही गुगलवर टाका, मालविका जोशी, आपली इंडियन आहे मालविका जोशी. ओके, हिचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो मी. हिने काय केले नाही सांगा, 10वी परीक्षा दिली नाही, 12वी परीक्षा दिली नाही. तिची आई बहुतेक डॉक्टर आहे. ओके, तर मालविका जोशीने काय केलं सांगा, ह्या IOI साठी ही गव्हर्नमेंट तर्फे निवडले जातात. भारतातले 5 विद्यार्थी निवडले जातात. हिने काय केलं सांगा, याच्यामध्ये भारताचं 3 वेळा प्रतिनिधित्व केलंय आणि 3 वेळा ती सिल्वर मेडलिस्ट आहे. ओके, पण तिच्याकडे काय नव्हतं सांगा, 10वी नाही दिली, 12वी नाही दिली, कारण पुरं झोकून देऊन तिने काम केलेलं आहे त्यामध्ये. आता ती सध्या कुठे आहे सांगा, तर USA मध्ये जर तुम्ही ऐकलं असेल तर MIT नावाची युनिव्हर्सिटी आहे, जी जगातली टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी आहे. तिथे प्रवेश मिळवणं म्हणजे खूप कठीण आहे. आणि साधारण जर तुम्ही आताचा विचार केला तर साधारण तुमच्याकडे 4 ते 5 कोटी असायला पाहिजे तिथे जर ऍडमिशन घ्यायचं झालं तर. पण तिला जे ऍडमिशन मिळालं ते पूर्ण स्कॉलरशिपवर मिळालं. तिच्याकडे 10वीचं नव्हतं, 12वीची काय नव्हतं, सर्टिफिकेट नव्हतं, परीक्षा दिली नव्हती, पण तिच्याकडे नॉलेज होतं. त्यामुळे आता जे जग आहे ना, ते तुम्हाला कुठे झुकते सांगा, नॉलेज बेस होते. तुमच्याकडे नॉलेज किती आहे. आमचा एक असा विद्यार्थी आहे जो 10वी फेल आहे, पण तो इंडियाचा हेड म्हणून काम करतोय. आणि लाजिरवाणी गोष्ट काय सांगा, की त्याच्या हाताखाली इंजिनियर काम करताय, जे सो कॉल आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बाहेर पडलेले आहे. तो जपानला जाऊन आलाय, आफ्रिकेला जाऊन आलाय, मग खूप ठिकाणी जाऊन, अजून तो 10वी फेल आहे. फक्त बाहेरून त्याने ओपन युनिव्हर्सिटीची काय केली सांगा, डिग्री घेतली. पण त्याच्याकडे नॉलेज आहे. 10वी फेल झाल्यावर त्याने 10वी परीक्षा न देता कॉम्प्युटर फील्डमध्ये तो DTP वगैरे काय काय करत गेला. मोठमोठे प्रिंटर आता तो रिपेअर करतो आणि फिरत असतो. आफ्रिकेला जातो, श्रीलंकेला जातोय, खूप ठिकाणी. आणि मेन म्हणजे मराठी मीडियमचा आहे, एकदम ग्रामीण भागातला आहे. तो जर 10वी परीक्षा त्याने दिली असती तर कुठल्या तरी ऑफिसमध्ये तो सध्या 15,000 20,000 पेमेंटवर कुठेतरी असता. पण आता तो 1 ते 1.5 लाख पेमेंट घेतोय आणि चांगल्या मुंबईच्या चांगल्या वस्तीमध्ये तो राहतोय सध्या. एकदम ग्रामीण भागातला विद्यार्थी. हे नॉलेज बेस आहे. आणि आताची मुलं ओके, फक्त आपण त्यांना काय करतोय सांगा, तुला नाही जमणार आता तर असं कोण त्याला हे करतोय. आमच्याकडे पण कितीतरी मुलं आहेत जी काय झाली सांगा, या वयामध्ये 8वी 9वी मध्ये मास्टर आहेत. त्यांच्यासमोर समजा इंजिनियर आणून ठेवला ना, तर त्याला सुद्धा ते नॉलेज देऊ शकतात. एक्झाम कुठं असणार आहे? एक्झाम ही ऑनलाईन आहे, तुमच्या घरून देऊ शकता तुम्ही ऑनलाईन. पण आता हे जे इस्रोचे कसे वेगवेगळे सेंटर आहेत, 7 सेंटर आहेत ना, तसे इथं कुठं होणार आहे? ऑनलाईन असल्यावर सेंटरचा काय संबंधच येत नाही ना, ऑनलाईन आहे त्या एक्झाम, त्यामुळे सेंटरचा काय संबंधच येत नाही ना. तुम्ही घरून परीक्षा देऊ शकता. ओके ओके ओके. आणि कुणाला हा बोला. तर तुम्ही म्हणजे युवेका हे कोणती स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते का? युविका हे इस्रोचं आहे, लक्षात येते ना. युविका आणि युरेका मध्ये गफलत करू नका. युरेका आमचं आहे आणि युविका हे इस्रोचं आहे. ओके, तर सर जे तुम्ही लोक स्कॉलरशिप प्रोव्हाइड करता का स्टुडंट्सला अगर बाहेर देशात? नाही. सर हे जे युरेकाचे आपले क्लासेस आहेत, आता जे आपले प्रेझेंटेशन तुम्ही दाखवलं आणि माहिती दिली, हे कधी सुरू होणार आहेत? जनरली आपण काय करतोय, 1 एप्रिल पासून प्रयत्न करतोय, कारण बहुतेकांच्या परीक्षा अजून चालू आहे. ओके, परीक्षेचा काय फरक पडत नाही. मी एक तुम्हाला उदाहरण सांगेल. आपल्याकडे गोव्यातला काय सांगा, एक मुलगा आहे, दाखवतो मी तुम्हाला, कौशल पटेल म्हणून आहे. ओके, आणि त्याचं एक वैशिष्ट्य पण तुला सांगतोय की उद्या त्याचा पेपर आहे, हिस्ट्रीचा पेपर होता बहुतेक, काहीतरी मला नक्की माहित नाही. पण तो माझा काय करत होता, आदल्या दिवशी माझा क्लास अटेंड करत होता, बोर्ड एक्झाम देत होता, 10वीची बोर्ड एक्झाम देत होता. आणि त्याने माझा एक लेक्चर बोर्ड एक्झाम असताना चुकवला नाहीये. तो काय म्हणतो, मला तर काय करायचं, 1 तास बसायचं आहे आणि त्याच्यानंतर मला 1 तास द्यायला काय झाला, तो 1 तास द्यायचा. त्यामुळे इथे तुम्हाला वेगळा काय अभ्यास करायला पाहिजे. एकदा तुम्ही लेक्चरमध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेट करून ऐकून घेतलं ना, डेफिनेटली तुमचं परफेक्ट होतं. ओके, अच्छा, ठीक आहे. मी कॉन्टॅक्ट करेन तुम्हाला जसं कळेल ना. माझ्या मुलीला पण एनरोल करेन. ओके, थँक्यू. आणि कोणाला विचारायचं आणि काय कुकडे काय विचारायचंय? सर हा बोला. याच्यात हा बोल ना.
पिनक बोल. सर याच्यात एनरोल करण्यासाठी आपण तुम्हाला कॉन्टॅक्ट करूनच एनरोल करायचं ना? जनरली माझ्यावर जीपे नंबर आहे, त्या जीपे वर पेमेंट कर, तुझं ट्रान्झॅक्शन आयडी मला पाठव आणि नाव पाठव. मी तुला एका ग्रुपमध्ये काय करेन, ऍड करेन. ओके ओके सर. सर तुम्ही जे नाव सांगितलं ते पुन्हा एकदा सांगू शकता का? त्या ताईचं जोशी. हा कुठलं तुम्ही जे म्हणतात? काहीतरी नाव सांगितलं जोशी म्हणून काहीतरी. जोशी, हा मालविका जोशी. ओके मालविका जोशी. ओके ते गुगलवर सर्च करा. मालविका जोशी नावाचे खूप माणसं आहेत, पण मालविका जोशी MIT म्हणून घाला पाहिजे तर पुढे. एक्झॅक्ट तुम्हाला पाहिजे असेल ना तिची स्टोरी मुद्दाम ऐका तुम्ही. मी पण जर तुम्ही जर माझ्या ग्रुपवर असाल ना, या ग्रुपवर मी पाठवतो, तिथे एक स्टोरी पाठवतो. ओके आणि कोणाला काय माहिती विचारायचं नसेल तर आपण थांबतोय. ओके माझा नंबर सगळ्यांकडे आहे, तोच माझा जीपे नंबर आहे 9604150589. ओके ज्यांना कोणाला इंटरेस्टेड आहे त्याने हे करा. वालावलकर काय विचारायचं आहे? वालावलकर. नाही सर, झालं माझा विचारून. ओके चला मग मी थांबू. थँक्यू सर. एक चांगली संधी आहे बघा. तुम्ही मुलाला देणार की नाही देणार ती तुमचा विषय आहे बघा. विचार करा आणि सांगा मला. ओके चालेल, मी थांबतो.